तर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची घोषणा फक्त राज्य नेतृत्वाकडून नाही, लोकसभेसाठी केंद्र आणि राज्य स्तरावरून उमेदवार ठरवण्यात आले। भाजपमधील एका वरिष्ठ नेत्यानं TV9 मराठीला ही माहिती दिली आहे। सर्वेनुसार काही उमेदवार बदलायला हवे होते, फायदा झाला असता। भाजपमधील एका वरिष्ठ नेत्यानं TV9 मराठीशी बोलताना हा दावा केला। दरम्यान विधानसभेला उमेदवारी यादी लांबणार नाही याची भाजप काळजी घेणार असल्याची माहिती देखील आता सूत्रांनी दिली आहे। तर महत्त्वाची बातमी आहे, राज्यामध्ये भाजपला मोठं नुकसान लोकसभा निवडणुकीमध्ये सहन करावं लागलंय। मात्र आता लोकसभेसाठी केंद्र आणि राज्य स्तरावरून उमेदवार ठरवण्यात आले। लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची घोषणा फक्त राज्य नेतृत्वाकडून झाली नाही, असं आता भाजपमधील एका वरिष्ठ नेत्यानं म्हटलंय। दरम्यान लोकसभेसाठी उमेदवार जाहीर करताना मोठा वेळ लागला, मोठा उशीर झाला, मात्र विधानसभेसाठी तसं होणार नाही अशी माहिती देखील आता भाजपमधील सूत्रांनी दिली आहे। तर विधानसभेला उमेदवारांची यादी लांबणार नाही याची भाजप काळजी घेणार असल्याची माहिती देखील आता सूत्रांनी दिलेली आहे। दरम्यान सर्वेनुसार काही उमेदवार बदलायला हवे होते, त्याचा फायदा झाला असता, असं देखील भाजपनं आता एका वरिष्ठ मंत्र्यानं TV9 मराठीशी बोलताना म्हटलंय। भाजपनं अनेक विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा या लोकसभेमध्ये तिकीट दिलेलं होतं, त्यामध्ये काही जणांची दुसरी तिसरी टर्म देखील होती। अँटी इन्कम्बन्सीचा फटका भाजपला या ठिकाणी बसलेला असू शकतो आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपनं सर्वेनुसार उमेदवार बदलायला हवा होता, असं एका भाजपमधील वरिष्ठ नेत्यानं आता TV9 मराठीशी बोलताना म्हटलंय। दरम्यान लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी जाहीर करताना जो काही विलंब झाला, उशीर झाला, तसा उशीर आता विधानसभा निवडणुकीमध्ये होणार नाही। विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांची यादी भाजप लवकरात लवकर जाहीर करेल, असं देखील भाजपमधल्या एका वरिष्ठ नेत्यानं आता म्हटलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत। संदीप, काय अधिक माहिती? अगर प्रश्न पुन्हा एकदा विचारा। संदीप, आपण पाहतोय की आत्ताच एक महत्त्वाची बातमी आलेली आहे की लोकसभेसाठी उमेदवारांची घोषणा ही केंद्र स्तरावरून झाली, फक्त राज्य स्तरावरून झाली नाही, असं देखील आता भाजपच्या वरिष्ठ नेत्याने म्हटलंय। त्याचबरोबर लोकसभेला ज्याप्रमाणे उमेदवार जाहीर करण्यासाठी उशीर झाला, तसा उशीर आता विधानसभेमध्ये होणार नाही, असं देखील या वरिष्ठ नेत्यानं आपल्याशी बोलताना म्हटलंय। अगदी बरोबर आहे सागर। खरं तर ही एक जाहीर कबुलीच म्हणावी लागेल की उमेदवारांची जी घोषणा झाली होती ती बऱ्यापैकी लांबलेली होती। आपल्याला माहित आहे, महायुतीच्या 48 जागांवर जे उमेदवार घोषित केले जाणार होते त्यांच्या नावांची जी यादी होती ती लांबलेली होती। आता विधानसभेला ही यादी लांबणार नाही असा देखील या नेत्यानं दावा केलाय। दुसरं महत्वाचं, ही यादी जाहीर करण्यात आलेली होती ती राज्य नेतृत्व आणि केंद्रीय नेतृत्व म्हणजे दोन्हींच्या या चर्चेनंतर ही नावं सगळी जी आहेत ती ठरवण्यात आली होती। आणि सर्वेनुसार काही उमेदवार बदलायला हवे होते असं देखील भाजपच्या एका बड्या नेत्यानं TV9 मराठीशी बोलताना सांगितलंय। कारण सर्व्हेमध्ये आपल्याला माहित आहे बऱ्यापैकी अनेक ठिकाणी काही उमेदवार हे मायनसमध्ये दाखवले जात होते, तरी देखील त्यांनाच उमेदवारी दिली गेली होती। त्याचा फटका खरं तर महायुतीला बसलेला आहे असं म्हणता येईल। त्यामुळेच महायुतीच्या जागा ज्या आहेत त्या कमी झाल्या होत्या। दुसरं विधान महत्वाचं असणार आहे की तिन्ही पक्षांची जी यादी आहे महायुतीच्या ती एकत्रितपणे जाहीर करणं किंवा लवकर जाहीर करणं, ती देखील उशीर न करता लवकर जाहीर करू असे देखील या नेत्यानं म्हटलेलं आहे। नक्कीच संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।